नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत आज गुणोत्तर प्रमाण. गुणोत्तर प्रमाण टॉपिक म्हणजे सर्वांचे गुणोत्तर आणि प्रमाण काढणे. तर मित्रांनो, आपण हा टॉपिक बघणार आहोत टाईपनुसार. आणि सर्वात आधी आपल्याला बघायचे आहे की जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार आहेत. तर टाईप नंबर 1 नुसार बघणार आहोत. टाईप नंबर 1 म्हणजेच शेणखाऊ पद्धत. कोणती पद्धत? शेणखाऊ पद्धत, जे आपण रोज खातो. म्हणजे तुम्ही नसाल खात, कोणते विद्यार्थी खातात. शेणखाऊ पद्धत म्हणजेच शुद्ध भाषेमध्ये म्हणायचे असले तर CH4 पद्धत. कोणती पद्धत? CH4 पद्धत. टाईप नंबर 1 मध्ये बघणार आहोत आपण 4A बरोबर 5B बरोबर 6C. तर पहिल्या प्रश्नामध्ये विचारले जाते A, B, C चे प्रमाण किती. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला काहीच नाही करायचं आहे. समजा A ची किंमत काढायची असेल तर म्हणजेच A हा शेण खाणारा व्यक्ती झाला, तर A ला लपवून ठेवायचे आहे आणि या दोघांचा काय करायचा आहे? गुणाकार. 5 × 30. परत B ची किंमत काढायची आहे तर B ला लपवून ठेवायचे आहे. 6 × 4 = 24. आणि C ची किंमत काढायची असली म्हणजे C हा शेण खाणारा लपवून ठेवायचा आणि 4 × 5 = 20. म्हणजेच ABC चे प्रमाण किती आले? 30, 24, 20. आणि या तिन्ही संख्येला भाग जातो कशाने? 2 ने. B15, B12, B10. म्हणजे आपले प्रमाण किती आले ABC चे? 15, 12, 10. परत दुसरा प्रश्न मित्रांनो, 3A बरोबर 2B बरोबर 5C. तर आपल्याला ABC चे प्रमाण काढायचे आहे. परत A ची किंमत काढताना म्हणजे 10A आपला शेण खाणारा, A ला लपवून ठेवायचे आहे. B5 = 10. परत B ची किंमत काढायची आहे, B ला लपवून ठेवायचे आहे. 3 × 5 = 15. परत C ची किंमत काढायची आहे, C ला लपवून ठेवायचे आहे. 3 × 2 = 6. परत तिन्ही संख्येला भाग जातो का? नाही. म्हणजेच आपले प्रमाण आले 10, 15, 6. तर मित्रांनो, हे झाले प्रश्न. आता तुम्हाला याच्यावर आधारित मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1, 3A बरोबर B बरोबर 4C. तर ABC चे प्रमाण काढा. परत दुसरा प्रश्न, 2A बरोबर 5B बरोबर 7C. तर ABC चे प्रमाण काढा. परत प्रश्न क्रमांक 3, 3A बरोबर B बरोबर 11C. तर ABC चे प्रमाण काढा. मित्रांनो, हे होमवर्कवरील प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे आहेत. तर मित्रांनो, हे झाले प्रश्न. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये बघायचा आपल्याला कुबेर खजाना. मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या. तर तुमचे स्वागत आहे कुबेर खजान्यामध्ये. कोणता खजाना मित्रांनो? कुबेर खजाना, ज्यामध्ये प्रश्न तुम्हाला भरमसाठ मिळणार आहे. म्हणजेच एका प्रश्नापासून 10 प्रश्न कसे तयार होऊ शकतात. तर प्रश्न क्रमांक 1 सोडवतो बघूया आपण. 2A बरोबर 3B बरोबर C. तर मित्रांनो, पहिला प्रश्न तुम्हाला तयार होऊ शकतो ABC चे प्रमाण काढा. दुसरा प्रश्न तयार होऊ शकतो AC चे प्रमाण काढा. तिसरा प्रश्न मित्रांनो A + B + C भागिला B. चौथा प्रश्न A + B + 4C भागिला B. परत पाचवा प्रश्न होऊ शकतो A + B भागिला B + C. तर मित्रांनो, हा आहे आपला कुबेरचा खजाना. तर यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात, काय नाही होऊ शकत, हेच आपल्याला बघायचे आहे. परत 6 नंबरचा प्रश्न असा पण होऊ शकतो, A वर्ग B वर्गचे प्रमाण. 7 नंबर A वर्ग C वर्गचे प्रमाण. म्हणजे आणि 8वा A वर्ग + B वर्ग भागिला C वर्ग. प्रश्न कसे पण तयार होऊ शकतात मित्रांनो. तर आपल्याला बघायचा आहे कुबेर खजाना. आणि पद्धत कोणती? शेणखाऊ पद्धत. म्हणजेच शुद्ध भाषेमध्ये जर म्हटले तर CH4, म्हणजेच जो गोबर गॅसचा मुख्य घटक आहे मित्रांनो. हा प्रश्न खूपदा येतो. आणि CH4 ला काय म्हणतात? मिथेन. मिथेन म्हणजेच मार्श गॅस. कोणती गॅस? मार्श गॅस.
लक्षात असू द्या. तर आपल्याला सर्वात आधी प्रश्न क्रमांक 1 सॉल्व करायचा आहे. ए बी सीचे प्रमाण किती. तर आपल्याला एची किंमत काढायची आहे. जर एची किंमत काढायची आहे म्हणजेच एन शेण खाण्यासाठी गेलेला आहे असं समजायचं आहे. म्हणून 3 एक 3. एची किंमत किती निघाली आपली 3. परत बीची किंमत काढायची आहे. बे एक बे. बी बरोबर किती आले 2. सीची किंमत काढायची आहे. बेत्रिक 6. म्हणजे एची किंमत निघाली 3, बीची किंमत 2 आणि सीची किंमत 6. म्हणजेच आपण ए बी सीचे प्रमाण म्हणू शकतो 3 2 6. म्हणजे प्रश्न क्रमांक 1चे उत्तर आले 3 2 6. परत आपल्याला ए आणि सीचे प्रमाण म्हटले म्हणजे ए आणि सीच्या किमती आहे 3 6. 3 आणि 6ला भाग जातो म्हणून 1 2. परत प्रश्न क्रमांक 3 म्हटलेला आहे ए अधिक बी अधिक सीची बेरीज. तर हे मोडणार आहोत आपण आणि आपल्याला एची किंमत 3 दिलेली आहे, बीची किंमत 2 आणि सीची किंमत 6. तर आपल्याला प्रश्न आहे ए अधिक बी अधिक सी भागिला बी. म्हणजेच ए अधिक बी अधिक सी भागिला बी. एची किंमत आहे 3, बीची किंमत 2 आणि सीची किंमत 6 भागिला 2. 3 अधिक 2 5, 5 अधिक 6 11, 11/2. म्हणजेच आपले उत्तर आलेले आहे 11/2. परत प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. प्रश्न क्रमांक 4 आहे ए अधिक बी अधिक 4c भागिला बी. म्हणजेच एची किंमत आहे 3, बीची किंमत 2 आणि सीची किंमत 4ची म्हणजे 4 सक 24 भागिला बीची किंमत 2. म्हणजेच 3 अधिक 2 5, 5 अधिक 24 29 म्हणजेच 29/2. म्हणजे प्रश्न क्रमांक 4चे उत्तर आलेले आहे 29/2. परत मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ही पद्धत फार महत्त्वाची आहे. या पद्धतीचे नाव काय आहे शेणखाऊ पद्धत आणि शुद्ध रूप काय म्हणतात त्याला CH4. मित्रा तुला आवडत असेल शेण खाणे तर तू खाऊ शकते. परत प्रश्न क्रमांक 5 ए अधिक बी भागिला बी अधिक सी. एची किंमत किती आहे 3, बीची किंमत 2. परत बी अधिक सी आहे, बीची किंमत 2 आणि सीची किंमत 6. 3 अधिक 2 5 आणि 6 अधिक 2 8 म्हणजेच 5/8. म्हणजे प्रश्न क्रमांक 5चे उत्तर आलेले आहे 5/8. तर मित्रांनो परत पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 आहे ए वर्ग आणि बी वर्गाचे प्रमाण किती. तर आपल्याला एची किंमत आहे 3, 3चा वर्ग 9 आणि बीची किंमत आहे 2, 2चा वर्ग 4. म्हणजे आपले प्रमाण आले 9/4. परत पुढील प्रश्न क्रमांक 7 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 7 म्हणतो ए वर्ग सी वर्ग प्रमाण. म्हणजेच 3चा वर्ग 9 आणि 6चा वर्ग 36. परत याचे प्रमाण काढले तर 9 1 9 आणि 9 चौक 36. म्हणजे आपले प्रमाण आले आहे 1/4. परत पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 8 कडे. प्रश्न क्रमांक 8 कडे जाताना प्रश्न आहे ए वर्ग अधिक बी वर्ग भागिला सी वर्ग. तर प्रश्न क्रमांकाकडे जाताना एची किंमत आहे 3, 3चा वर्ग 9 अधिक 2चा वर्ग 4 आणि सीची किंमत आहे 6, 6चा वर्ग 36. म्हणजेच 9 अधिक 4 13, 13/36. म्हणजे प्रश्न क्रमांक 8चे उत्तर आले आहे 13/36. तर मित्रांनो माझ्याकडे भरपूर माहिती आहे, फक्त मला तुमची साथ हवी आहे. म्हणजेच तुमची साथ जर असेल तर मी तुम्हाला भरपूर साठा देऊ शकतो. चला बघूया कुबेर खजान्यामधील आता होमवर्क. होमवर्कमध्ये असेच तुम्हाला 8 प्रश्न राहतील ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये किंवा स्वतः सॉल्व करायचे आहेत. आणि मित्रांनो जेवढं जास्त होमवर्क तेवढी जास्त प्रॅक्टिस. आणि वाक्य फार महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तर आता होमवर्कमध्ये तुम्हाला मी 2 प्रश्न देणार आहे आणि त्या दोन्ही प्रश्नाचे तुम्हाला प्रश्न किती सॉल्व करायचे आहेत प्रश्न 8. म्हणजेच 4A बरोबर 5B बरोबर 6C, 3A बरोबर 7B बरोबर 4C. म्हणजे याला पण तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहे.
आणि याला पण 8 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे एकूण प्रश्न किती झाले? 16. तर मित्रांनो लक्षात असू द्या, असाच कुबेरचा खजाना तुम्हाला रोज बघायचा आहे. आणि पुढे जाऊया आपण टाईप नंबर 2 कडे. टाईप नंबर 2 कडे जाताना टाईप नंबर किती बघायचा आहे? 2. टाईप नंबर 2 म्हणतो मित्रांना ए बी बरोबर 2:3, बी सी बरोबर 3:4. तर ए बी सीचे प्रमाण काढा. मित्रांनो प्रश्न फार सोपा आहे. प्रश्न काही नवीन नाही, फक्त आपल्याला बुद्धीचा उपयोग करायचा आहे. सर्वात ए बी सीला मांडायचे आहे. आपल्याला एची किंमत किती आहे? 2, बीची किंमत 3. परत दुसऱ्या घरामध्ये गेलो, बीची किंमत 3 आणि सीची किंमत 4. तसं पण मित्रांनो आपल्याला सर्वांना सवयी असते की दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे. तर या गणितामध्ये त्याचा उपयोग तुम्हाला खूप महत्त्वाचा दिसेल. म्हणजेच दुसरं काय करते त्याच्यावर लक्ष आपलं जास्त असते, आपल्या घरात काय चालू आहे याच्यावर लक्ष नसते. तर मग ते बाब इथे लक्षात घेऊया आणि दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे ते बघूया. म्हणजे याच्या घरात किती चालू आहे? 3 भांडणं. मग आपल्या घरात किती भांडणं? 3. याच्या घरात परत किती? 3. मग याच्या पण घरात 3 भांडणं. परत यांचा गुणाकार 2 × 6, 3 × 9 आणि 3 × 12. परत मित्रांनो 6, 9 आणि 12ला भाग जातो का एका संख्येने? जातो. म्हणजेच 3 दुनी 6, 3 × 9 आणि 3 × 12. म्हणजे आपले प्रमाण आले 2:3:4. म्हणजेच ए बी सीचे प्रमाण किती आले? 2:3:4. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक हा होता 1. लक्ष राहत नाही पण प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. चला बघूया प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक कशाकडे जायचा आपल्याला? 2 कडे. ए बी बरोबर 3:5, बी सी बरोबर 5:6. तर आपल्याला काढायचे काय आहे? ए बी सीचे प्रमाण. तर परत ए बी आणि सीची मांडणी केली. एची किंमत 3, बीची किंमत 5, परत बीची किंमत 5 आणि सीची किंमत 6. परत दुसऱ्याच्या घरामध्ये काय चालू आहे याच्याकडे लक्ष ठेवायचे आहे. तर याच्या घरात किती भांडणं चालू आहेत? 5. मग आपल्या घरात किती? 5. परत याच्या घरात किती? 5. मग बाजूच्या घरात किती? 5. परत यांचा गुणाकार 3 × 5 = 15, 5 × 5 = 25 आणि 5 × 6 = 30. परत मित्रांनो तिन्ही संख्येला एका संख्येने भाग जातो का ते समजणे फार महत्त्वाचे आहे. भामट्या इकडे लक्ष दे. 5 × 3 = 15, 5 × 5 = 25, 5 × 6 = 30. परत म्हणजे आपले प्रमाण किती आले? 3:5:6. म्हणजे 3:5:6. मित्रांनो हे होते तुमच्यासाठी 2 प्रश्न समजून सांगण्यासाठी आणि तुम्हाला मी होमवर्कमध्ये 5 प्रश्न देणार आहे. तर मित्रांनो तुमची अशी अवस्था असते की सर मग ए बी येते का? बी सी येऊ शकते, XYZ येऊ शकते, काही पण येऊ शकते. भामट्या तुझ्या बुद्धीवर डिपेंड आहे तू कसा प्रश्न सॉल्व करतो. आता होमवर्कमध्ये तुम्हाला मी 5 प्रश्न देणार आहे. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5. तर आता ए बी बरोबर आहे 5:7, बी सी बरोबर आहे 6:11. तर ए बी सीचे प्रमाण. परत प्रश्न क्रमांक 2, ए बी बरोबर 4:11, बी सी बरोबर 3:5. तर ए बी सीचे प्रमाण. मित्रांनो प्रश्न फार महत्त्वाचे आहे आणि त्यापेक्षा होमवर्क फार महत्त्वाचं आहे. आणि या शब्दाचा अर्थ होतो होमवर्क शब्दाचे अर्थ 3 होतात. किती अर्थ होतात? 3. एक होमवर्क, दुसरं हार्डवर्क आणि तिसरं घोरे सरांचा हतोडा वार. कोणता वार? हतोडा वार. जे नाव मला विद्यार्थ्यांनी दिलेले आहे ते फार महत्त्वाचे आहे. परत तिसरा प्रश्न बघूया होमवर्कचा. PQ बरोबर
3×5 QR बरोबर 5×6 तर PQR चे प्रमाण काढा। परत प्रश्न क्रमांक 4 कडे जाऊया। XY बरोबर 7×8 YZ बरोबर 8×9 तर XYZ चे प्रमाण काढा। परत AB बरोबर 11×12 BC बरोबर 12×13 तर ABC चे प्रमाण काढा। हे होते तुम्हाला होमवर्कचे प्रश्न। आणि परत खुश व्हा मित्रांनो, यामधील बघूया आपण कुबेरचा खजाना म्हणजे प्रश्नांचा भरपूर साठा। टाइप नंबर 2 मधील कुबेर खजाना। कुबेर खजानामध्ये प्रश्नांचा साठा भरपूर असतो मित्रांनो। काय बघायचा आहे? कुबेर खजाना। आता पहा प्रश्न क्रमांक 1 समजून सांगण्यासाठी AB बरोबर 2×3 BC बरोबर 3×4 तर मित्रांनो प्रश्न काय तयार होऊ शकतो? पहिला प्रश्न येऊ शकतो तुम्हाला ABC चे प्रमाण। परत दुसरा प्रश्न मित्रांनो A आणि C चे प्रमाण। परत तिसरा प्रश्न A+B+C भागिला B। परत 4 नंबरचा प्रश्न मित्रांनो A+B+2C भागिला 3B। परत प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो A वर्ग आणि B वर्गचे प्रमाण काढा। परत प्रश्न क्रमांक 6 A वर्ग B वर्ग आणि C वर्गचे प्रमाण काढा। मित्रांनो प्रश्नांचा साठा भरपूर आहे माझ्याकडे, फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला, प्रश्न भरपूर मिळेल। इथे कुबेरचा खजाना कधीच खाली होणार नाही। तर मित्रांनो आता प्रश्न सॉल्व करण्याकडे लक्ष देऊया। म्हणजे आपल्याला मांडणी करायची आहे A, B आणि C। परत AB च्या किमती 2×3 BC च्या किमती 3×4। परत कोणाच्या घरामध्ये काय अंधार आहे ते बघूया। याच्या घरामध्ये अंधार किती आहे? 3। मग बाजूच्या घरात किती? 3च। याच्या पण घरामध्ये अंधार 3, मग इथे पण अंधार किती? 3। यांचा तिरकस गुणाकार 2×3=6 3×3=9 3×4=12। परत मित्रांनो 6, 9 आणि 12 या संख्येला एकाच संख्येने भाग जातो का? जातो, ते म्हणजे 3 3×2=6 3×3=9 3×4=12। काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असते सर आम्हाला भाग तोडता येत नाही। भामट्या तू असं कर, तुझ्या घराबाजूच्या लहान लेकराला पकड, त्याच्याकडून पाढे पाठ करून घे। पण बेशर्मा त्याला असे म्हणू नको की मला पाढे येत नाही, त्याला असे म्हण बाबू तुला पाढे येतात का? मला म्हणून दाखव बरं, त्याचे पण पाठ होतील आणि तुझे पण पाठ होतील। बेशर्मा तू असंच कर। म्हणजे आपल्या ABC च्या किमती किती आल्या? 2×3×4। म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे 2×3×4। म्हणजे आपण इथे लिहू पण शकतो A ची किंमत आपल्याला 2 भेटलेली आहे, B ची किंमत 3 आणि C ची किंमत 4। तर आता पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 2 कडे। प्रश्न क्रमांक 2 सॉल्व करूया। 2 सॉल्व करताना आपल्याला इथे लिहिलेले आहे A आणि C चे प्रमाण। तर A ची किंमत 2 आणि B ची किंमत 4। परत या दोन्ही संख्येला एकाच संख्येने भाग जातो, कशाने? 2 ने। बे आणि बे×4। तर मित्रांनो प्रमाण किती आले? 1/2। म्हणजे प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर 1/2। परत प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे, त्यामध्ये आहे A+B+C भागिला B। म्हणजेच A ची किंमत 2 B ची 3 आणि C ची 4 भागिला परत B ची 3 2+3 5 C ची किंमत लिहिली नाही मित्रांनो, खोडून परत लिहूया 4 2+3 5 5+4 9 9/3 म्हणजेच उत्तर किती येणार आपले? 3। म्हणजे प्रश्न क्रमांक 3 चे उत्तर किती आले? 3/1। काही नसते म्हणजे छेद किती असतो मित्रांनो? 1। म्हणजे आपले प्रमाण आलेले आहे 3/1। तर चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4 कडे। प्रश्न क्रमांक 4 म्हणतो की
ए अधिक बी अधिक 2c भागिला 3b. आपल्याला एची किंमत किती आहे 2, बीची किंमत 3 आणि सीची किंमत 4 आणि बे चौक 8 भागिला 3b. बीची किंमत 3 म्हणजेच 3 त्रिक 9, 2 अधिक 3 5, 5 अधिक 8 13, 13/9 म्हणजे प्रश्न क्रमांक 4चे उत्तर आलेले आहे 13/9. चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक 5 कडे. कुबेरचा खजाना. प्रश्न क्रमांक 5 म्हणतो की ए वर्ग आणि बी वर्गाचे प्रमाण काढा. तर एची किंमत आहे 2, 2चा वर्ग आणि बीची किंमत आहे 3, 3चा वर्ग. 2चा वर्ग 4 आणि 3चा वर्ग 9 म्हणजे प्रमाण किती आले 4/9. म्हणजे प्रश्न क्रमांक 5चे उत्तर आले 4/9. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6 म्हणतो ए वर्ग बी वर्ग आणि सी वर्गाचे प्रमाण. तर मित्रांनो एची किंमत आहे 2, 2चा वर्ग 3चा वर्ग आणि सीची किंमत आहे 4, 4चा वर्ग. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16 म्हणजे प्रमाण आले 4/9/16. 4/9/16. तर मित्रांनो आता आपल्याला बघायचे आहे कुबेरच्या खजान्यामधील होमवर्क. तर मित्रांनो महत्त्वाचे आहे होमवर्क, जे प्रश्नामध्ये फार महत्त्वाचे दाखवते. मित्रांनो थोडं पाणी पितोया. पाणी जल ही जीवन आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज येते मला माहीत आहे, पण असे समजायचे की आपल्या घराच्या बाजूला धबधबा सुरू आहे आणि आपण जंगलामध्ये बसलेलो आहोत. आता परत होमवर्कसाठी तुम्हाला प्रश्न देणार आहोत. होमवर्कसाठी प्रश्न लिहिताना पूर्ण प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे आणि बुक जवळ ठेवायचे आहे. प्रश्न 1, प्रश्न 2, प्रश्न 3, प्रश्न 4, प्रश्न 5 आणि प्रश्न क्रमांक 6. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला ए बी बरोबर 5/6, बी सी बरोबर 6/7. तर यासाठी तुम्हाला प्रश्न किती सोडवायचे आहेत 6. प्रश्न सोडवायचे 6 जे इकडे दिलेले आहेत. परत प्रश्न क्रमांक 2 ए बी बरोबर 3/5, बी सी बरोबर 5/7. परत प्रश्न किती सोडवायचे आहेत 6. प्रश्न सोडवायचे आहेत 6 जे पुढे तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजेच एका उदाहरणावरून किती प्रश्न सोडवायचे आहेत 6. तर मित्रांनो हा होता टाईप नंबर 2. चला बघूया पुढील टाईप नंबर 3. आता बघायचं आहे आपल्याला टाईप नंबर 3 मित्रांनो. टाईप नंबर 3 मधील पहिले उदाहरण ए बी बरोबर 2/3, बी सी बरोबर 3/4 आणि सी डी बरोबर 4/5. तर ए बी सी डी चे प्रमाण काढा. मित्रांनो प्रश्न सोपा आहे, परत नियम तोच, प्रश्न तोच, फक्त थोडा बदल आणि जीवनामध्ये बदल हवा. तर मांडणी करायची आहे ए बी सी आणि डी. परत पहिल्या घरामध्ये गेलो. पहिल्या घरामध्ये एची किंमत 2, बीची किंमत 3. परत पहिलं घर संपलं. दुसऱ्या घरामध्ये गेलो. दुसऱ्या घरामध्ये जाताना बीची किंमत किती आहे 3. बीची किंमत म्हणजे ज्याच्या घरामध्ये त्याचीच किंमत ठेवावी, बाहेर तुम्हाला तशी पण किंमत नसते. आणि सीची किंमत किती आहे 4. परत तिसऱ्या घरामध्ये गेलो. तिसऱ्या घरामध्ये सीची किंमत किती आहे 4 मित्रांनो आणि डीची किंमत किती आहे 5. आता परत सांगितलं होतं की आपलं लक्ष दुसऱ्याच्या घराकडे लक्ष हा महत्त्वाचा आहे. तर मग इथं लक्ष असू द्या दुसऱ्याकडे. बाजूच्या घरात किती आहे किंमत 3, मग आपल्या घरात किती किंमत 3. परत इथे 3 तर इथे पण 3. आता इकडच्या बाजूच्या घरात किती आहे तर इकडे पण 4. इकडे बाजूच्या घरात 3 आहे तर इकडे पण 3. इकडे बाजूच्या घरात किंमत किती आहे 4 तर इकडे पण 4 लिहायचे आहेत. मित्रांनो आता करायचं आहे तिरकस गुणाकार. बेत्रिक 6, 6 चौक 24. परत पहिलं संपलं. दुसऱ्या घरामध्ये
3 त्रिक 9, 9 चौक 36, गुणाकार लिहिणं विसरलो. परत तिसऱ्या घरामध्ये 3 चौक 12 गुणिले 4 म्हणजे 3 चौक 12, 12 चौक 48. परत चौथ्या घरामध्ये 3 चौक 12, 12 पंच 60. तर मित्रांनो चारही घरांच्या किमती निघालेल्या आहे. चारही संख्येला कशाने भाग जातो? एकाच संख्येने, म्हणजे ती म्हणजे 12. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 आणि 12 पंच 60. म्हणजे आपले प्रमाण आलेले आहे ए, बी आणि सी आणि डीचे प्रमाण, म्हणजेच 2 आस, 3 आस, 4 आस, 5. तर मित्रांनो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बघूया दुसरा प्रश्न आणखी समजून सांगण्यासाठी. परत प्रश्न क्रमांक 2. ए बी बरोबर 3 आस 4, बी सी बरोबर 4 आस 5 आणि सी डी बरोबर 5 आस 6. तर मित्रांनो आपल्याला प्रमाण काढायचे आहे ए, बी, सी आणि डीचे. तर मित्रांनो परत ए, बी, सी आणि डीची मांडणी केली. पहिल्या घरामध्ये गेलो, ए आणि बीच्या किमती किती आहे? 3 आणि 4. परत दुसऱ्या घरामध्ये गेलो, बी आणि सीच्या 4 आस 5. परत तिसऱ्या घरामध्ये गेलो, सी आणि डीच्या किमती किती आहे? 5 आस 6. तर मित्रांनो बाजूच्या घरात काय लक्ष आहे? आपला हाच पक्ष आहे. तर याच्या घरात किती आहे? 4. तर बाजूची किंमत 4, याची पण किंमत 4. इथे 5 आहे तर इथे पण किती येणार? 5. इथे 4 आहे तर इथे पण 4, म्हणजेच इथे 5 आहे, परत 5 लिहिले दोन्ही ठिकाणी आणि यांचा काय करायचा आहे? गुणाकार. पहिल्या घरात गुणाकार केला 3 चौक 12, 12 पंच 60. परत दुसऱ्या घरामध्ये 4 चौक 16, 16 पंच 80. परत तिसऱ्या घरामध्ये 4 पंच 20, 20 पंच 100 आणि परत चौथ्या घरामध्ये 4 पंच 20, 20 सक 120. परत मित्रांनो 0 0 कट झाले आणि 2ने भाग जातो. बेत्रिक 6, बेचौक 8, बेपंच 10 आणि बेसक 12. तर मित्रांनो म्हणजे आपले प्रमाण आले 3 आस 4 आस 5 आस 6, 3 आस 4 आस 5 आस 6. तर मित्रांनो चला प्रश्न क्रमांक 2चे उत्तर. तर मित्रांनो आता तुम्हाला होमवर्कसाठी मी 3 प्रश्न देणार आहे. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3. तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 1 बरोबर आहे 3 आस 4, 7 आस 8 आणि 5 आस 6. तर ए, बी, सी, डीचे प्रमाण काढा. परत दुसरा प्रश्न पी क्यू बरोबर 5 आस 6, क्यू आर बरोबर 6 आस 7 आणि आर एस बरोबर 7 आस 8. परत याचे प्रमाण काढायचे आहे पी क्यू आर एसचे. परत प्रश्न क्रमांक 3 एक्स वायच्या ठिकाणी लिहू आपण ए बी बरोबर 5 आस 7, बी सी बरोबर 7 आस 8 आणि सी डी बरोबर 8 आस 9. तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला प्रमाण काढायचे आहे ए, बी, सी आणि डीचे. तर मित्रांनो या उदाहरणामध्ये मी तुम्हाला कुबेरच्या खजान्यामध्ये नेणार आहे, पण कुबेरचा खजाना तुम्हाला स्वतःला लुटायचा आहे. मी एकही प्रश्न समजून सांगणार नाही आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि वळूया कुबेरच्या खजानाकडे. तर मित्रांनो तुम्हाला कुबेर खजान्यामध्ये प्रश्न एकच देणार आहे. कुबेर खजाना यामध्ये प्रश्न 1 देणार आहे ए बी बरोबर 7 आस 8, बी सी बरोबर 8 आस 9 आणि सी डी बरोबर 9 आस 10. तर मित्रांनो कुबेर खजानामध्ये हा तुम्हाला होमवर्क आहे आणि याच्यावर तुम्हाला 10 प्रश्न सोडवायचे आहे. म्हणजे लावा ताकद, जिद्द मनाची, ताकद पायाची नाही मित्रांनो. जिद्द मनाची आणि जिद्द मनाचीच असायला हवी आणि ताकद असायला हवी. 10 प्रश्न सोडवायचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 1 आहे तुम्हाला ए, बी, सी आणि डीचे प्रमाण काढा. प्रश्न क्रमांक 2 आहे ए,
बी सीचे प्रमाण काढा। प्रश्न क्रमांक 3 आहे ए सी आणि डीचे प्रमाण काढा। प्रश्न क्रमांक 4 आहे ए आणि डीचे प्रमाण काढा। प्रश्न क्रमांक 5 आहे बी सी आणि डीचे प्रमाण काढा। तर मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया। ए अधिक बी भागिला सी। प्रश्न क्रमांक 7 कडे ए अधिक बी अधिक सी भागिला डी। प्रश्न क्रमांक 8 कडे ए वर्ग अधिक डी वर्ग भागिला सी। प्रश्न क्रमांक 9 कडे ए वर्ग आणि डी वर्गचे प्रमाण। परत प्रश्न क्रमांक 10 मध्ये ए घन आणि सी घन। तर मित्रांनो हे सर्व प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहेत। आणि मित्रांनो असाच तुमचा सहवास मला असू द्या आणि चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।